नागपंचमी हा सणाचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण. हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी नागपंचमी 17 ऑगस्ट 2026 या दिवशी आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही. नागपंचमीला काय करावे आणि काय करू नये? यज्ञाच्या सांगतेचा दिवस. सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जन्मेजयने वर मागा असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबवला. तो दिवस पंचमीचा होता. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. नागदेवतेची बहिणीवर माया, सदैव त्याची बहिणीवर कृपेची छाया. 5 युगापूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. नाग हा परमेश्वराच्या अवताराशी म्हणजेच सगुण रूपाशी संबंधित आहे. सागर मंथनासाठी कूर्मावताराला वासुकी या नागाने सहाय्य केले होते. श्री विष्णूच्या तमोगुणातून शेषनागाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या अंगावर 9 नाग आहेत इत्यादी. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे म्हणजे 9 नागांच्या संघाच्या एका प्रतीकाचे पूजन करणे होय. सागर मंथनाच्या वेळी भगवान शिव जेव्हा हलाहल विष प्यायले तेव्हा शिवाला सहाय्य करण्यासाठी 9 नाग आले. त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागावर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी मनुष्य नेहमी नागाप्रती कृतज्ञ राहून तो नागाची पूजा करेल असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून 9 नाग मनुष्याला पूजनीय झाले. 9 नाग हे 9 प्रकारची पवित्रके ग्रहण करणारे घटक आहेत. नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते. या दिवशी घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने 5 फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने 9 नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नाग बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करताना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 9 नागाची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दुर्वा, लाह्या इत्यादी पदार्थ वाहावेत. नागपंचमीची पूजाविधी. गावामध्ये वारुळाची पूजा करण्याची परंपरा आहे, तर शहरामध्ये घरातच पाटावर किंवा चौरंगावर नागदेवतेचे पूजन केले जाते. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. पूजेच्या जागी चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर मातीची नागमूर्ती किंवा नागाचे चित्र मांडावे. नागदेवतेला हळदी, कुंकू, अक्षता आणि ताजी फुले अर्पण करावीत. धूप दीप ओवाळून दूध, लाह्या, बताशे आणि खास श्रावणी पुरणाच्या दिंडीचा नैवेद्य दाखवावा. आरती व प्रसाद पूजेनंतर नागदेवतेची आरती करावी आणि कुटुंबातील सर्वांना नैवेद्याचा प्रसाद वाटावा. कहाणी नागपंचमीची. शेतकऱ्याचे. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळानं नागिन तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही, पिलंही नाहीत. इकडं तिकडं पाहू लागली. नांगर रक्तानं भिजलेला दिसला. तसं तिच्या मनात आला, ह्याच्या नांगरानंच माझी पिलं मेली. तो डाव मनात ठेवला.
शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी त्या बाईनं पाटावर नाग, नागिन व त्याची 9 नागकुळं काढली आहेत. त्याची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून त्याची प्रार्थना करते आहे. तो नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदात लोळली. इकडं हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कोठे आहेत? इतकं म्हटल्याबरोबर तिनं डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजित आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे काही चांगलं नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. तिला वाईट वाटलं. मग तिनं आई बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं. तो सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितली की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं. ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून ती नागपंचमी पाळू लागली. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी नागपंचमीची. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या जोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना जिकडं तिकडं गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा गरीब होती. मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेरून न्यावयास येईल असे म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व तो त्या मुलीस नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठे लपून राहिला होता व आताच कोठून आला? पुढं त्यानं मुलीला विचारलं. तिनं हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. पुढं त्या वेशधारी मामानं तिला आपल्या फणीवर बसवून आपल्या बिळात नेलं. आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावू नका. एके दिवशी नागाची बायको बाळांत होऊ लागली तेव्हा ही आपल्या हातात दिवा धरावयास सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटी जळाली. नागिन रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, सासरी पोहोचू. पुढं ते पूर्ववत आनंदाने वागू लागले. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली व आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आई बापापाशी चौकशी केली की आमची शेपट कशानं तुटली. तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली. अखेर ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली. त्यांची पूजा केली.
नागाच्या जवळ लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखविला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत होती. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील ते खुशाल असोत, असं म्हणून तिनं नमस्कार केला. इकडे हा सर्व प्रकार पाहून त्यांनी मनातील सर्व राग घालविला. त्यांच्या मनात तिजविषयी दया आली. पुढं त्यांनी त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध व पाणी ठेवतात त्यात त्यांनी पहाटेस नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं तो हार उचलून गळ्यात घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.